जय शिवराय यूट्यूब फॅमिली। कालपासून आतुरता होती 30K सबस्क्रायबरची, पण काय आश्चर्य, आज दुपारी झाले एकदाचे 30K सबस्क्रायबर। आणि सकाळी आम्ही शेतातून येऊन गेलो खत विकरून आणि म्हटलं आता दुपारून उद्या बाजारसाठी अद्रक काढू। तर शेतात निघायच्या वेळेस बघितले की आपले 30,000 सबस्क्रायबर झालेले आहे। एक पोस्ट टाकली, एवढे खुश होते। आणि निघायच्या वेळेस यांना सांगितलं की तुम्ही आता हे पोतं घ्या अद्रक भरण्यासाठी आणि मी कुदळ घेते। ते म्हणे ठीक आहे। मग त्यांनी पोतं घेतलं, गाडीवर आले आणि मी गेले। आमचे संघ ठेवले होते त्या ठिकाणी आणि त्या खुशीमध्ये कुदळ घ्यायची तर कुऱ्हाडच घेऊन। असं नाही आहे की माणूस कधी टेन्शनमध्येच काही चुका करतो, पण कधी कधी असं होतं की माणसाच्या हातून चूक जास्त खुशीमध्ये सुद्धा होती। मी तर आहेच तशी विसरभोळी, पण जास्त खुशी झाली की मी काय विसरेल हे मलाच समजत नाही। आणि मग आजही तसंच झालं। तुम्हाला तर मी सांगितलं की खुशीमध्ये मी कुदळ घ्यायची तर कुऱ्हाडच घेऊन आले। आणि मग शेतामध्ये आल्याच्या नंतर ज्यावेळेस अद्रक खाण्याला सुरुवात करायची त्यावेळेस बघितलं की अरे आपण खुशीमध्ये कुदळ ठेवली घरी आणि कुऱ्हाड आणली शेतामध्ये। मग आता माझ्या कारभाऱ्याने सांगितलं की आता तुला शिक्षा, आता तू अद्रक कशी काढायची ती काढ। मग मी घेतलं खुरपं आणि खुरप्याने केली अद्रक काढायला सुरुवात। म्हणजे ही मला शिक्षा आहे की खुरप्याने अद्रक काढायची आहे, पण मला ती शिक्षाच वाटत नाही, कारण की माझी खुशी गगनात मावे नाही। मी एवढी खुश आहे, 30,000 सबस्क्रायबरच्या खुशीपुढे ही शिक्षा काय गोष्ट आहे। चला तर मित्रांनो, कसा वाटला माझा व्लॉग नक्की कळवा।